जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याला भविष्यामध्ये नैसर्गिक रित्या कसं सक्षम करावं यासाठी आमचे जिल्हाधिकारी CO SP 19 जुलैला त्यांनी मोठा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला. मी स्वतः जातीनं पालकमंत्री या नात्यानं हजर राहणार आहे. माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मला खरोखर कौतुक करावं असं वाटतं की पालकमंत्र्यांनी सूचना देण्यापूर्वीच अनेक काही बैठका त्यांनी घेतल्यात. प्रामुख्यानं अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्या नुकसानाची जागेवर जाऊन आमच्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी पाहणी केली, पंचनामे केले आणि ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करून राज्य शासनाकडे ती मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी यासाठी रिपोर्टही सादर केला. मी सूचना केलेल्या आहेत की अजूनही काही शेतकऱ्यांचे पंचनामे बाकी असतील तर ते ताबडतोब करावेत आणि त्याचबरोबर ते राज्य शासनाला पाठवावे. लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून मदत कशी मिळेल यासाठी पालकमंत्री ह्या नात्याने मी पाठपुरावा करेल. अवकाळी पाऊस आणि त्याचबरोबर जास्त जर नैसर्गिक आपत्ती ह्या जिल्ह्याला आली तर आमच्याकडे योग्य प्रकारे साधन सामग्री असणं गरजेचं आहे आणि ज्या साधन सामग्रीची आवश्यकता असेल फक्त पाऊस आल्यानंतर त्याच्या मागे न लागता तुम्ही आत्ताच तयारी करा आणि जी शासनाकडे काही साधन सामग्री मागण्यापेक्षा कुठल्या जिल्ह्याकडे हात पसरण्यापेक्षा आपल्या जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या साधन सामग्री कशा असतील यासाठी तुम्ही लक्ष द्या अशा सूचना मी केलेल्या आहेत. नाही बघा जिल्हा प्रशासनाने मागणी पण केलेली हो मी स्वतः सुद्धा पालकमंत्री या नात्याने शिफारस केलेली आहे. मुख्यमंत्र्यांना 10 तारखेच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. त्या पत्राची कॉपी पण मी तुम्हाला देईल. त्यामुळे लवकरात लवकर स्थगिती उठेल याची मला खात्री आहे. भाजपवर नेमका अन्याय काय झाला होता हेच कळलं नाही. तक्रारी कशामुळे स्थगिती दिली आजपर्यंत नाही. जे काही असेल आता स्थगिती उठवायचं आहे असं मी विनंती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना केलेली आहे. त्यामुळे त्या विषयावर जास्त न बोलता मी जे पत्र दिलेले आहेत आणि त्या पत्राची कॉपी तुम्हाला देतो. म्हणजे कशा बाबतीत म्हणताय? नाही मला काही कल्पना नाही पण पालकमंत्री या नात्यानं जे जिल्ह्यामध्ये ज्या म्हणजे कामं जी बाकी आहेत आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कामं चालू असताना माझ्या जिल्ह्यामध्ये मात्र मी पालकमंत्री असताना सगळी कामं जी खोळंबलेली आहेत त्यामुळे मी स्वतः दुःखी आहे आणि माझं दुःख मी माननीय मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडे व्यक्त केलेल्या पत्राद्वारे. माझ्या बापाचंच नाव नाही मी माझ्या आईचं नाव सुद्धा माझ्या नावाच्या पुढे लावतो, प्रताप इंदिरा बाबूराव सरनाईक. त्यामुळे माझ्या बापाचं नाव मला योग्य प्रकारे माहिती आहे आणि प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला ते माहीत असणं गरजेचं आहे. परंतु माझ्या दृष्टीने तो विषय आता संपलेला आहे. नाही असं काही म्हणाले ते मला निदर्शनास आलेलं नाही. परंतु ह्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी फार गंभीर दखल त्या वक्तव्याची घेतलेली आणि तो विषय त्यांनी तिकडे संपवलेला आहे. मात्र सर 2 महिन्यापासून निधीला स्थगिती आहे. नाराजी दिसते. तुम्ही राजकीय सुरक्षित अंतर ठेवताय आजच्या दौऱ्यात कशामध्ये? नाही हो आता ही बैठक होती. या बैठकीनंतर कळंब आहे, कळंब नंतर मी बीडला जाणार आहे, बीड नंतर मी संभाजीनगरला आहे आज आणि परत माझं रात्री 9 वाजताचं विमान आहे. हां त्यामुळे नळदुर्गसाठी मला भरपूर वेळ हवा आहे आणि मी म्हणजे तुम्हाला आत्ताच सांगतो की नळदुर्गावर माझं विशेष प्रेम आहे आणि मी नळदुर्गाच्या माध्यमातून काही वेगळं ह्या जिल्ह्यासाठी करायचा माझा प्रयत्न आहे आणि काही लोकांना मी त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे की नळदुर्ग किल्ल्याची पाहणी करून आपल्याला काही निर्णय घ्यायचे. माझं अंतर एकदम व्यवस्थित आहे, काही काळजी करू नका. मी ह्या राज्याचा 40 मंत्र्यांपैकी सगळेजण म्हणतात की काम करणारा मंत्री आहे त्यामुळे माझं सुरक्षित अंतर ठेवायची मला काही गरजच नाही. आम्ही जवळजवळ फेविकॉलचे जोड आहोत सगळे. मुंबईमध्ये राज ठाकरे आणि ठीक आहे. वैयक्तिक कधी हे बघा राजकीय संबंध असतात, कधी कोणाची कोणाबरोबर सूत जुळतील हे
आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त कल्पना असते. ठाकरेंची चर्चा होती. त्यामुळे कधी ठाकरेंची कुठे लग्नाच्या माध्यमातून भेट होते, कधी आमचे उदय सामंत आणि शिंदेसाहेब कधी कांदे पोहे खायला चहा प्यायला राजसाहेबांकडे जातात. राजसाहेब दिलदार मनाचा माणूस आहे, तो सगळ्यांना आमंत्रण देत असतो आणि ते सगळ्यांचा म्हणजे एक अतिशय चांगल्या प्रकारे पाहुणचार करत असतात. ठाकरे परिवाराचं जे बाळासाहेब ठाकरे साहेबांचं जे धोरण होतं ते धोरण त्यांच्या माध्यमातून अजूनही चालू आहे. टायमिंग वरून चर्चा होती सर, कारण आज ठाकरे एकत्र येणारी चर्चा आणि त्यानंतर फडणवीसांसोबतची बैठक. हो, आता 8-10 दिवसापूर्वी उदय सामंतांनी पण चर्चा केली ना त्यांच्याबरोबर. धाराशिव बस स्थानकाचं आपण एक मे रोजी उद्घाटन केलं आहे, मात्र त्या ठिकाणी अद्याप ही सुविधा उपलब्ध नाही. काल ह्या धाराशिव आणि तुळजापूर या दोन्ही बस स्थानकाचं ज्या पद्धतीनं उद्घाटन माझ्या हस्ते झालं, मी अत्यंत खेद व्यक्त करतो की सर्वसामान्य प्रवाशांच्या ज्या सुविधा आमच्या एस टी महामंडळाच्या माध्यमातून द्यायच्या त्या आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या नाही. या दोन्ही एस टी स्थानकाचं उद्घाटन, एस टी स्थानकाचं काम पूर्ण झालेलं नसताना माझ्या हस्ते केलं, म्हणून त्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी लावण्याची मी भूमिका घेतलेली आणि त्यांची चौकशी चालू आहे. अहवाल प्राप्त झाला तर मी अतिशय दुःखदायक निर्णय सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो. बिलकुल काही होणार नाही. एस टीचं खाजगीकरण काहीही होणार नाही. कुणीही आनाभाका काही केल्या की एस टी अशी तशी आहे आणि त्याचं खाजगीकरण करत, काही एस टीचं खाजगीकरण होणार नाही. 1 लाख माझे कर्मचारी आहेत, 90 लाख कर्मचारी आहेत, 10,000 अधिकारी आहे, 1 लाख लोकांना घेऊन जाणार एस टी महामंडळ आहे. एस टी सक्षम कशी होईल आणि एस टी तोट्यातून नफ्यात कशी येईल ह्यासाठी प्रताप सरनाईक प्रयत्न करणाऱ्या काही लोकांनी खाजगीकरण करण्याचा प्रयत्न 8-10 वर्षापूर्वी केला, परंतु त्यांना यश आलं नाही म्हणून ते थांबलं. परंतु आता स्पष्टपणे सांगतो की मी कुठल्याही प्रकारे ज्या एस टी GCC तत्वावर घेतल्या होत्या, म्हणजे ठेकेदारांच्या फायद्यासाठी घेतल्या होत्या, ते सगळे ठेके रद्द मी आजपर्यंत जे आल्यानंतर न घेण्याची भूमिका केलेली आहे. एस टी महामंडळाच्या स्वतःच्या आम्ही बसेस घेणार आहोत आणि माझ्याच अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या सहाय्यानं एस टी महामंडळ पुढे कसं नेता येईल यासाठी मी प्रयत्न करतो. नाही बघा, एस टीची भूखंड PPP ते तत्वावर करणार म्हणजे काही ते खाजगीकरण हा विषय नाही आहे. PPP तत्वावर करणार म्हणजे एस टी महामंडळाची जागा त्यांच्याच नावावर राहणार आहे. फक्त ज्या भूखंडातला काही FS आहे आम्ही डेव्हलपरला देणार आणि त्या डेव्हलपरच्या माध्यमातून एस टी महामंडळाला ज्या काही गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता करणार आणि उर्वरित जागा ही त्यांनी भाडेतत्वावर किंवा मालकी हक्कानं द्यावी, हा तो विषय आहे. ते तर राज्यामध्ये ते धोरण आहे. जेव्हा ह्या देशाचे पंतप्रधान गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी गुजरात राज्यामध्ये सुद्धा एस टीच्या जागा ज्या होत्या त्याचं एस टी डेपोच्या ऐवजी एस टी पोर्ट केले. तशाच पद्धतीची योजना ही राज्यामध्ये सुद्धा आम्ही लागू केली. रस्त्यावर प्रवास करत असताना धाराशिव जिल्ह्यातल्या एस टी वाहनांची संख्या दुरावस्था झाली आहे. बघा, परिवहन मंत्री म्हणून मी आल्यापासून 2610 बसेस घेतलेल्या आहेत आणि तुम्हालाही कल्पना आहे की पालकमंत्री झाल्यानंतर तब्बल 50 बसेस मी धाराशिव जिल्ह्याला सर्वप्रथम दिलेल्या आहेत. आताही ह्या बसेसची संख्या अपुरी आहे, कारण गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये बसेसच मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे नवीन बसेस मी आता घेतोय. 3000 बसेसची निविदा प्रक्रिया राबवलेल्या आहे. त्या बसेससुद्धा पुढल्या 3 महिन्यामध्ये म्हणजे ह्या वर्षाच्या अखेरपर्यंत येतील आणि पुढे अजून 5000 बसेस मी घेतोय. हे धाराशिव जिल्ह्यामध्ये तुम्ही म्हणताय ती परिस्थिती एखाद दुसऱ्या बसमध्ये असेल, पण तो भविष्यामध्ये ती उद्भवणार नाही, कारण सगळ्याच्या सगळ्या बसेस ह्या पुढल्या वर्षभरामध्ये नवीन येतील. धाराशिवच्या भूम डेपोमध्ये आज 20 बस थांबून आहेत. फक्त पावसाचं पाणी मध्ये गेलं म्हणून थांबून राहिले अशी माहिती मिळते. नाही, मला त्या संदर्भात कल्पना नाही, परंतु मी माहिती घेतो. तुळजापूरमध्ये आपण तुळजाभवानी मातेच्या मूर्तीच्या अनुषंगाने एक आश्वासन दिलं होतं की ती 108 फुटाची जी मूर्ती आहे ती तुळजाभवानीच्या मूळ रूपातली असावी. हो, माझंही ते म्हणणं आहे आणि त्या संदर्भात मी 17 तारखेला बैठक लावलेली आहे मंत्रालयामध्ये सकाळी 10 वाजता. कारण मला जे प्रेझेंटेशन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दाखवण्यात आलं होतं त्यावेळेस अष्टभुजा होती आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की लहानपणापासून मी तुळजाभवानी मातेला छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार अर्पण करतानाचा जो फोटो बघतोय ते द्विभुजा असलेली आहे. त्यामुळे माझ्या लहानपणापासून मी जे बघत आलेलो आहे तेच माझ्या डोक्यामध्ये आजही आहे. त्यामुळे द्विभुजा आणि अष्टभुजा कशा प्रकारे ती मूर्ती असावी, भले ती 100 फुटाची असू द्या, 108 फुटाची असू द्या, परंतु सर्वसामान्य जो तुळजाभवानीचा निस्सीम भक्त आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त आहे आणि अशा वेळेस
कुठल्याही एखाद्या व्यक्तीने जर सांगितलं की अशा प्रकारची मूर्ती असावी, तसं असता कामा नये, कारण शेवटी आमच्या भावना आहेत, आमच्या भावनाला कुठेही छेद येता कामा नये. म्हणून मी तुम्हाला मिळालं ना, 17 तारखेला सकाळी 10 वाजता या संदर्भात मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन केलेलं आहे. पण माझं जर वैयक्तिक मत विचाराल तर द्विभुजा असलेलीच तुळजा भवानी मातेची जी मूर्ती आहे त्या मूर्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार अर्पण केल्याचं माझ्या जे ज्ञानात आहे त्याच पद्धतीने ती मूर्ती व्हायला हवी. मंदिर संस्थांचे विश्वस्त त्याचे आमदार, स्थानिक आमदार आणि 5 नमुने त्या मूर्त्यांचे वेगवेगळे मांडले. मग तो नेमका प्रकार काय आहे ते बघावं लागेल. परंतु स्थानिक आमदार असू द्या, स्थानिक खासदार असू द्या, किंवा अन्य आमच्या जिल्ह्यातला कुठला सर्वसामान्य व्यक्ती असू द्या, किंवा तुळजा भवानी मातेवर प्रेम करणारे आणि भक्तगण असू द्या, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे त्यांचे आमच्यासारखे भक्तगण असू द्या, कुणाच्याही भावना दुखावणार नाही अशा प्रकारच्या मूर्ती केली जाईल. सर, राज्यामध्ये सध्या महायुतीमध्ये वाद जे आहे ते मोठ्या प्रमाणात दिसतात. रायगड असेल, धाराशिव असेल, काही ठराविक लोकांच्या बोलण्यामुळे हे वाद होत आहेत. समन्वय साधण्याची गरज आहे का? काय वाटतंय वादावर? नाही, असं काही असं काही नाही. बघा, थोड्याफार घटना या घडतच असतात आणि कुणी काही किती वक्तव्य केलं तरी तुम्ही प्रताप सरनाईक जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, प्रताप सरनाईकनी काही त्याला समोरचा अरे म्हणाला म्हणून मी कारे म्हणावे असं काही नाही. शेवटी मला जिल्ह्याचा विकास करायचा आहे. मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की मी राजकारण करायला आलेलो नाही. 2 व्यक्तीच्या राजकारणामुळे जर जिल्ह्याचा बदनाम होत असेल, जिल्ह्याचा विकास खुंटत असेल तर प्रताप सरनाईक सक्षम आहे. प्रताप सरनाईक जिल्ह्याचा विकास पूर्णपणे घेऊन जाईल आणि त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्यासोबत आहे याची मला खात्री आहे. ठीक आहे, आता म्हणून त्या वक्तव्यानंतर काय झालं हे तुम्ही बघताय. भाजपच्याच कार्यकर्त्याला कामं द्या असं सुद्धा नितेश राणे त्या दिवशी नाही. बघा, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि जिल्ह्याचा जो निधी वितरण आहे कुठल्या कार्यकर्त्यांसाठी नसतो, तो सर्वसामान्य जनतेसाठी होता. ठीक आहे, कुणी काम करावं हा नंतरचा प्रश्न आहे, परंतु शेवटी महायुतीचं सरकार आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला पाहिजे, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला पाहिजे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला पण न्याय मिळाला पाहिजे. कारण ह्या कार्यकर्त्यांमुळेच आम्ही आज या ठिकाणी मंत्री म्हणून बसलेलो आहे आणि आमदार म्हणून काम करतोय. त्यामुळे तिन्ही महायुतीच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे ह्या मताचं मी आहे आणि तसा न्याय मी मिळवून देईन. भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे एकामागून एक आरोप होत आहेत. सध्या 3 प्रकरण आहेत. मुख्यमंत्र्यांनी कारवाईचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की जर त्यात काही तथ्य आढळलं, काही तथ्य असेल तर बघा, काही तथ्य असेल तर त्यावर कारवाई व्हायलाच हवी. परंतु शेवटी तुम्ही पत्रकार पण काही ना काही असे मुद्दे काढत असतात. तुम्हाला कोणीतरी संजय लागतोच. हा नाही, तुम्हाला संजय लागतोच, त्याला आम्ही काय करणार. शिवसेना ठाकरे गट क्या हुआ तेरा वादा विचारते तुम्हाला. शिवसेनेचे ठाकरे गट महायुतीला क्या हुआ तेरा वादा असा प्रश्न विचारतो आणि राज्यभर आंदोलन करते. हो, हिंदी नाही, मराठी सर्वसामान्य मराठी माणसांची संकल्पना आहे. त्यांनी हिंदीमध्ये वक्तव्य करू नये, कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे मराठी भाषेचा वापर करून शिवसेनेच्या म्हणजे आम्ही खरी शिवसेना आहोत. उभाटाच्या कोणीतरी क्या हुआ तेरा वादा ओ कसं मुख्य असं त्यांनी विचारू नये. मराठीचा भाषेवर असला तरी त्यांचे बेसिक मुद्दे तुम्ही जे निवडणुकीपूर्वी आश्वासनं दिली होती त्याचं काय झालं हे विचार. काय आश्वासनाची पूर्तता केली नाही हे सांगा ना. महायुतीचं सरकार भक्कम आहे. उलट जे आम्ही उलट आश्वासनं दिली नव्हती त्यापेक्षा जास्त आश्वासन नव्हे तर आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार करतो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या पदरात कसं पाडता येईल यासाठी महायुतीचं सरकार प्रयत्नशील आहे. नाही, ते लवकर आजच मी आता बोलवलंय दोघांना, आताच बोलवलेलं आहे. आज सर, तानाजी सावंत कधी सक्रिय होणार आहेत, कधी येणार होतील? मी त्यांना विनंती करणार आहे. ज्येष्ठ नेते आहेत, माझे पालकमंत्री आहेत, त्यामुळे मी स्वतः त्यांना विनंती करणार आहे आणि त्याचबरोबर आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब सुद्धा त्यांच्याशी चर्चा करतील. काही कामांमुळे व्यस्त असल्यामुळे ते कदाचित सक्षम नसते. हो, भेट होतेच ना आमची. भेट का होत. आज खरीपाची महत्वाची बैठक घेतली, मात्र एकही लोकप्रतिनिधी आजच्या बैठकीला नव्हता.
बोलावलेलं काय पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली खाली होते. कदाचित काही लोकप्रतिनिधींनी विचार केला असेल की बाबा पालकमंत्री सक्षम आहेत, चांगले निर्णय घेतील, आमची काही गरजच नाही. आणि मेन मीटिंग नाही माझ्यावर विश्वास आहे की पालकमंत्री जो निर्णय घेतील, आमचे CO SP आणि कलेक्टर जो निर्णय घेतील तो जिल्ह्याच्या विकासासाठी आहे. त्यामुळे माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांचा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर धाराशिव शहरातील कॉन्क्रीट रस्त्यांची कामे उत्तम दर्जाची होण्याकरता गुणवत्ता तपासणीसाठी IIT मुंबई या संस्थेची थर्ड पार्टी ऑडिटर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. काही लोकांनी 140 कोटी रुपयाचं जे निविदा प्रक्रिया होती ती 15% दरानं भरलेली आहे आणि त्यामुळे ती निविदा प्रक्रिया योग्य प्रकारे होणार नाही आणि पावसाळ्यामध्ये ते काम करू शकत नाही. म्हणून राज्य शासनानं त्याची फेरनिविदा काढण्याचे आदेश कालच जारी केलेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.